आणि आता पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कोकणामध्ये आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे। निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची त्यांच्या मनात भावना आहे। शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवींना चिंता आहे। महिनाभरामध्ये राजन साळवी आता महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतील। राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार, या संदर्भात आता वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणामध्ये हा सर्वात मोठा धक्का आता मानला जातोय, कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं आता सूत्रांनी सांगितलेलं आहे। निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची त्यांच्या मनात खल आहे। आपले प्रतिनिधी निसार शेख आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। निसार, एकंदरीत शिवम पाहिलं तर माजी आमदार राजन साळवी हे आता कुठेतरी शिवसेनेमधून बाहेर पडणार अशी माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते। 2 दिवसापूर्वी त्यांनी लोकशाहीला जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये असं म्हणलं होतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी सच्चा शिवसैनिक आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेनेमध्ये राहीन। पण आता ज्या काही बातम्या येत आहेत सूत्राकडून त्यावरून असं समजतं की राजन साळवी एकंदरीत भाजप किंवा शिंदेगडामध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण वरिष्ठ पातळीवरती सेनेकडून दखल घेतली गेली नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेणार आहेत अशी माहिती कळते। एकंदरीत त्यांच्या निकटवर्तीयांशी सुद्धा बातचीत केली असता त्यांच्याकडून ह्या बातमीला दुजोरा मिळतोय असंही आपल्याला समजतंय। आता हे पुढे नेमकं काय करतात, कारण 2 दिवसापूर्वी लोकशाही दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय की मी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे, कुठे जाणार नाही। मात्र आता ते एकदम निर्णय काय घेतात याकडे उभ्या महाराष्ट्र लक्ष लागून राहिले, कारण आपण जर पाहिलं तर राजन साळवींच्या मागे एसीबीची चौकशी लागली होती आणि त्यानंतर आता पुढे नेमकं काय होतंय या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी राजन साळवी हा निर्णय घेतात की काय, कारण कधी आपण जर पाहिलं तर डोंबिवली आणि कणकवलीमध्ये हालचाली सुरू झाल्या असाही प्रश्न त्यांना विचारला होता, त्यावरती त्यांनी उत्तर दिलं होतं की कणकवली डोंबिवली म्हणजे नेमकं काय। म्हणजे आता आपण जर पाहिलं राजन साळवी नेमकं भूमिका काय घेणार शुभम त्याकडे उभ्या महाराष्ट्र लक्ष लागलं। पण एकंदरीत शिंदे गटाला एकंदरीत शिवसेना गटाला मोठा धक्का आहे असंही बोलला आहे शुभम। ठीक आहे निसार, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।